गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे बायनरी अरिथमॅटिक ऑपरेशन्स. अरिथमॅटिक ऑपरेशन्स म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजेच ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आज आपण शिकणार आहोत. बायनरी नंबर्समध्ये कशा पद्धतीने ॲडिशन होते, सबट्रॅक्शन होते, मल्टिप्लिकेशन होते याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले आपण बायनरी ॲडिशनमध्ये आपल्याला ह्या एक 3-4 फॉर्म्युलेज जे आहेत ते थोडेसे लक्षात ठेवावे लागतील की ते ज्यावेळेस 0+0 असतं त्यावेळेस त्याला 0 म्हणजे 0+0 हे ऑलवेज काय येतं बायनरीमध्ये 0 येत असतं. 0+1 हे पण काय असतं 1 असतं. 1+0 याची ॲडिशन ही आपण 1 लिहायची आहे. फक्त आता इथे एक लक्ष ठेवायचं आहे की 1+1 इज इक्वल टू काय करायचं आहे, आन्सर लिहिताना 0 लिहायचं आहे, बट त्याला कॅरी विथ 1, कॅरी म्हणजे जसं आपण हातच्या घेतो त्या पद्धतीने तिथे आपण काय करतोय कॅरी 1 करायचं आहे. ओके, इथे 1+1 इज इक्वल टू 0, आन्सर 0 लिहायचं आणि कॅरी काय करायचं इथे 1 करायचं. ओके, हे 4 मेन फॉर्म्युले आहेत की 0+0 ऑलवेज 0, 0+1 इज 1, 1+0 इज इक्वल टू 1, 1+1 इज इक्वल टू 0, सम 0, कॅरी विथ 1. ओके, 1 विथ कॅरी, हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस 3 टाइम्स असं 1+1+1 येतं त्यावेळेस काय करायचं आहे, आन्सर लिहिताना 1 लिहायचं आणि कॅरी काय करायचं 1 लिहायचं. हे कसं करायचं आहे आपण त्या एक्झाम्पलमध्ये बघूया. फक्त सध्या लक्षात ठेवताना एवढे हे 4 ते 5 फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला ते मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करताना सोपं जाईल. ओके, इथं मी एक एक्झाम्पल घेतला आहे. एक्झाम्पल बघा. क्वेश्चन फर्स्ट, इथे मी 4 टाइम 1 1 1 1 0 0 0 1 1 हा एक बायनरी नंबर घेतला आहे. ह्या बायनरी नंबरला आपल्याला काय करायचं, दुसरा एक बायनरी नंबरमध्ये काय करायचं, सिम्पल ॲड करायचं. तर याचं ॲडिशन कशी होते ते बघा. काय करायचं आहे, इथे हा पहिला कॉलम, ठीक आहे, पहिली रो, पहिल्या रोला कॅरी म्हणून ठेवायचा आहे. सेकंड रोला फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि तुमचा फायनल रिझल्ट. ओके, सिम्पल आहे, लक्षात ठेवा कसं करायचं आहे ते. जसं आपण एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक लिहितो आणि मग ॲडिशन करतो, सिमिलर वेने पण तसंच करायचं आहे की हा जो नंबर लिहायचा आहे तो हा राईट कडून लेफ्ट कडे लिहित चालायचा आहे. म्हणजे 1 1 मग 0 मग 0 मग 1 असं. सिमिलरली सेकंड नंबर पण हा काय करायचा तसंच लिहायचा आहे, एककच्या खाली एकक, जसं वन्स, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 असं आपण लिहितो त्या पद्धतीने त्याला व्यवस्थित लिहून घ्यायचं सगळ्यात पहिले. ओके, आता लिहिल्यानंतर बघा, आता सोडवताना कुठून सोडवायचं, याला उजवीकडून डावीकडे सोडवायचं, फ्रॉम राईट टू लेफ्ट. ओके, नीट बघा, आता सोडवतोय मी याला. हा फॉर्म्युले थोडेसे समोर ठेवतो आणि मग याला कॅल्क्युलेशन करतो. आता इथे बघा, हा इथे दिलाय 1 1 आणि हा 1 1+1 इथे बघायचं आहे. इथे काय दिलंय 1+1 काय दिलाय 0 दिलाय, तर हे जे रिझल्ट आहे ते तुम्हाला 0 लिहायचं आहे. आणि इथे काय दिलंय कॅरी विथ 1, म्हणजे याच्या समोर काय करायचं, इथे वरती 1 लिहायचं आहे, दॅट विल बी युअर कॅरी. ओके, सिमिलर आता इथे हा 1 आहे आणि हा 1, 1+1 काय येतं 0 येतं. 0 हे मनात ठेवायचं आहे आणि कॅरी इथं पुढे देऊन टाकायचं आहे. ओके, मग आता इथे ह्या दोघांचा आन्सर काय आलाय 1+1 दॅट विल बी द 0 आणि 0+0 आन्सर काय येईल लास्टला 0. ओके, इथे आपण हा कॅरी घेतलेला आहे. इथे 1+0 काय येतं, इथे बघा 1+0 दॅट विल बी 1, म्हणजे 1+0 याचा आन्सर इथे येईल 1, तो मनात ठेवायचा आहे. आणि हे 1+1 दॅट विल बी 1+1 दॅट विल बी काय येईल, परत 1+1 0 येतं, कॅरी 1. ओके, नेक्स्ट काय करायचं आहे, हा 1 आणि हा 0, 1+0 काय येतं आन्सर 1, त्याच्यानंतर हा 0, सॉरी 1+0 दॅट विल बी 1 आणि इथे 1+0 दॅट विल बी 1, म्हणजे याचं फायनल आन्सर काय येणार इथे 1 येणार आहे. नेक्स्ट 0+1 काय येते बघा, इथे फॉर्म्युल्यामध्ये 0+1 दॅट विल बी 1, त्याचा आन्सर येईल 1. नेक्स्ट इथे परत 1+1 दिलंय, आपण आताच बघितलं 1+1 आन्सर काय येतं 0 आणि कॅरी काय करायचं आहे 1 करायचं आहे. सेम वे 1+1 इथे काय करणार आपण 0 करणार आणि इथे कॅरी काय करणार इथे 1 करणार. ओके, इथे हा 5th नंबरचा फॉर्म्युला बघा,
ट्रिपल टाइम 1 असेल तर आन्सर काय लिहायचं आहे, 1 लिहायचं आहे आणि कॅरी काय करायचं आहे, 1. इथे बघा ट्रिपल टाइम 1 आहे, 1 1 1. तर ट्रिपल टाइम 1 असेल तर इथे आपण काय करणार, इथे 1 लिहिणार आणि इथे कॅरी काय करणार, 1 करणार. सेम वे ट्रिपल टाइम 1 आलेला आहे, मग 1 + 1 + 1 दॅट विल बी 1 आणि इथे काय करणार आपण, कॅरी 1. ओके. सेम पुढे बघा आता 1 + 1 आन्सर येईल 0 आणि कॅरी काय करणार इथे आपण 1. त्याचे आन्सर इथे आलेले आहे ते मनामध्ये ठेवायचं आहे, 1 + 1 0 आणि 0 + 0 दॅट विल बी 0. ओके. इथे बघा ट्रिपल टाइम 1 आलेलं आहे, ट्रिपल टाइम 1 आलं असेल तर आपण इथे काय करणार, 1 लिहिणार आणि इथे काय करणार, 1 कॅरी करणार. सेम वे 1 + 1 0 कॅरी 1, इथे मी 1 लिहितो आणि इथे जे 0 आलेले ते 0 + 0 दॅट विल बी आन्सर येईल 0. ओके. नेक्स्ट ट्रिपल टाइम 1 आलाय तर ट्रिपल टाइम म्हटलं ते 1 आणि इथे करणार आपण इथे कॅरी 1 आणि लास्टला याचा आन्सर काय करणार आहोत तो आपण इथे इथे समोर आता पुढे कोणताच नंबर नाही म्हणून इथे काय करणार, 1 करणार. म्हणजे हे काय झालंय, आपलं ऍडिशन झालेली आहे. ठीक आहे. खूप सिंपल आहे. फक्त हे फॉर्म्युले थोडेसे तुम्हाला पहिल्यांदा जड जातील, पण एकदा नीट लक्षात राहिले तर राहतील. याच्यामध्ये काहीच नाही आहे. 0 + 0 0च असतं. आपण जसंही जनरली 0 करतो, 0 + 1 1च असतं, 1 + 0 हे 1च असतं. फक्त हे 2 फॉर्म्युले नीट लक्षात ठेवा. 1 + 1 हे ऑलवेज 0 येणार इथे आणि कॅरी काय करणार इथे आपण 1 करणार. ट्रिपल टाइम 1 असेल तर इथे 1 घ्यायचं आणि कॅरी काय करणार आहे इथे आपण 1 करणार. ओके. होपफुली तुम्हाला कळालं असेल हे. आपण एक सेकंड एक्झाम्पल बघूया. सेम वे फर्स्ट नंबर मी लिहून घेतला आहे, सेकंड नंबर पण मी लिहून घेतला आहे. एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, अशा पद्धतीने ते लिहून घ्यायचं व्यवस्थित. इथे बघा आता 1 + 1 आन्सर काय येणार इथे 0, कॅरी येणार इथे 1. ट्रिपल टाइम 1 आलाय, इथे परत काय येणार, ट्रिपल टाइम 1 असेल तर 1 घ्यायचं आहे. इथे काय करणार आपण कॅरी 1 घेणार. ओके. हा 1 1 + 0 इज 1, 0 1 + 0 इज ऑलवेज 1. इथे पण काय येणार, 1च येणार. ओके. नेक्स्ट बघा. इथे आहे 2 टाइम 1 आहे, 2 टाइम 1 म्हटलं की इथे आन्सर येणार 0, कॅरी 1. सिमिलर वे इथे 1 आहे, 1 + 0 इज 1 आणि 1 + 0 इज 1, दॅट मीन्स आन्सर इज 1. इथे 0 + 1 आन्सर विल बी 1, 1 + 1 आन्सर विल बी 0, कॅरी 1. इथे 2 टाइम 1 आहे म्हणजे 1 + 1 0, कॅरी इथे 1 आला. हे 0 + 0 दॅट आन्सर विल बी 0. हे 1 + 0 दॅट विल 1, 1 + 1 दॅट विल बी 0, कॅरी 1. 1 + 1 0, कॅरी 1 आणि 0 + 0 आन्सर येईल इथे 0. इथे परत 1 + 0 आन्सर आहे 1 आणि 1 + 1 0, कॅरी 1. ट्रिपल टाइम 1 आलाय तर इथे आपण काय करणार, 1 लिहिणार, कॅरी इथे त्याला 1 देणार आणि सिमिलर वे इथे पण काय करणार आपण सेम 1 इथे लिहिणार. ओके. होपफुली तुम्हाला कळालं असेल. एक थर्ड एक्झाम्पल पण इथे घेतलंय मी. इथे हा पहिला नंबर हा छोटा आहे, दुसरा नंबर हा मोठा आहे. त्याला लिहिताना राईट कडून लेफ्ट कडे लिहायचं आहे. सेम वे काय करायचं आहे, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, अशाच पद्धतीने याला काय करायचं आहे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपण इथे काय करणार, इथे 1 + 1 आन्सर काय येईल इथे 0, इथे कॅरी काय येईल 1. ट्रिपल टाइम 1 आलाय म्हटलं की इथे आपण काय करणार 1 लिहिणार, इथे काय करणार वरती 1 घेणार. इथे हे 1 0 काय येणार, सॉरी 1 + 1 दॅट विल बी 0, बट कॅरी 1 आणि 0 + 0 आन्सर काय येणार इथे परत 0. हे ट्रिपल टाइम 1 आहे म्हटल्यावर इथे 1 येणार, कॅरी काय करणार आपण इथे 1. इथे आहे 1 + 1 दॅट विल बी 0, कॅरी 1 आणि हा 0 + 0 आन्सर काय येईल 0. ट्रिपल टाइम 0 आहे, ट्रिपल टाइम 0 म्हटल्यानंतर इथे येणार 1, इथे येणार कॅरी 1. इथे सेम ट्रिपल टाइम 1 आहे, दॅट मीन्स ट्रिपल टाइम 1 म्हटलं की इथे 1 येतो, कॅरी काय करणार आपण इथे 1 करणार आहोत. सेम 1 + 1 आन्सर येईल इथे, इथं 0 आन्सर येईल, कॅरी याचा द्यायचा आहे 1 आणि 0 + 0 आन्सर येईल 0. आता इथे कोणताही नंबर नाही आहे, मग हा कॅरी हा जो 1 आहे त्याची ॲडिशन करा. 1 + 1 आन्सर काय येईल 0, इथे कॅरी येईल 1, इथे 1 + 0 आन्सर येईल 1 आणि आता पुढे काहीच नंबर नाही म्हटलं हे जसेच तसे नंबर काय करायचे पुढचे लिहून टाकायचे, दॅट विल बी युअर आन्सर.
ओके, आपण आता हे 3 एक्झाम्पल बघितले आहेत. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल ते लिहायचे आहेत. आपण त्याच्यावर सोल्युशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, आणि हे होमवर्कमध्ये हे एक्झाम्पल्स करून बघा. आणि हे ट्युटोरियलमध्ये हे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर्स काय करायचे, व्यवस्थित लिहायचे आहेत. ओके, ही झाली बायनरी ॲडिशन झाली. ओके, बायनरी सबट्रॅक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, तोपर्यंत तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करा आणि प्रॅक्टिस करा. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.